हल हल श्री सुकाई देवस्थान व या स्पर्धेमधील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना जय भवानी वर्सेस गांगोबा. तरी सामन्याला सुरुवात होय. जय भवानी संघाकडून एक छोटासा खेळाडू चढाई करतोय. आणि खुश खबर आहे, पहिली जो सुपर रेड कडे त्यासाठी दीपक राठे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस झालंय. पाहूया त्या बक्षिसाचा मानकरी कोण करतो. सामन्याला सुरुवात झाली आहे जय भवानी संघाकडून. पाहूया स्वतःच्या डाव्या कपड्यातून चढाई करतोय जय भवानी संघाकडून. छोटासा खेळाडू आहे, परत हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि सुंदर असं बोट आढळतोय. एक गुण मिळतोय दोन्ही संघाला. परत एकदा 1 नंबरचा जर्सी परिधान केलेला संघाचा खेळाडू गांगोबा संघाकडून 1 नंबरचा परिधान केलेला खेळाडू उजव्या कपड्याला सुरुवात करतोय. हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय, थोडासा शांत होतोय आणि आपल्या मानाला सुरक्षित परत येतोय. परत जय भवानी संघाकडून छोटासा खेळाडू सज्ज होतोय रेड साठी. 2-2-2 अशी साखळी लावली या खेळाडूसाठी. सुंदर अशी चढाई, शांत अशी चढाई चालू आहे त्या खेळाडूची. पाहूया सामन्याला सुरुवात झाली गांगोबा वर्सेस जय भवानी. आणि आपल्या मनाला सुरक्षित परत जाते. 30 सेकंद जाऊ दे असणार आहे. पाहूया परत एकदा गांगोबा समोरून 1 नंबरचा खेळाडू आणि एक खेळाडू बाद करून आपल्या मनात परत आलाय. 1 गुण मिळवलाय गांगोबा संघाने. आणि परत एकदा जय भवानी संघाकडून उंच असा खेळाडू, भोवती असा खेळाडू आहे. पाहूया स्वतःच्या उजव्या कपड्याने सुरुवात करतोय. शांत असं चढाई यायची आणि आपल्या मनात सुरक्षित परत. 5 नंबरचा खेळाडू गांगोबा संघाकडून मध्यंतरी चढाई करतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत. अतिथीसाठीचा सामना होणार आहे या सुकाई ग्राउंडवरती. आज दुसऱ्या दिवसाचा खेळ, दुसरा सामना चालू आहे जय भवानी वर्सेस गांगोबा. परत एकदा जय भवानी संघाकडून उंच असा खेळाडू उजव्या कपड्याने सुरुवात करतोय. तो तसा साथ होते. परत एकदा उजव्या कपड्यात बोनस मारायचा प्रयत्न केलाय. पाहूया आणि सुंदर चढाई गेली होती. 1 गुण प्राप्त करून आपल्या मनाला सुरक्षित परत जातोय. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत पिंट्या आयरे आणि गौरव केंद्रे. लाईनमॅन म्हणून काम पाहत आहेत सौरभ आणि सहयोग. परत एकदा 5 नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कपड्यातून चढाई करतोय. थोडासा संघाला हलका ठेवत आपल्या मनाला सुरक्षित परत. थोडीशी उलपट्टी दिली होती जय भवानी संघाकडून. छोटासा खेळाडू आलाय. पाहूया स्वतःच्या डाव्या कपड्यातून मध्यातरी परत एकदा हाताने मारण्याचा प्रयत्न करावा होता. सुंदर अशी चढाई आहे या खेळाडूची आणि आपल्या मैदानात परत जातोय. तर पाहूया मरो त्याच्या वेळची फसली आहे. बघूया 1 नंबरचा खेळाडू मध्यंतरी आणि सुंदर अशी चढाई करून
2 गुण मिळवले. गुण फलक आहे 4-2. गांगोबा 4 आणि जय भवानी 2. परत एकदा जय भवानी संघाकडून उंच असा खेळाडू चढाई करतोय आपल्या स्वतःच्या उजव्या कपड्यातून. संघाला हालता ठेवतोय. 2-2. दोनची चांगली आहे या खेळाडूसाठी आणि थोडंसं शांत होऊन परत जातोय. परत एकदा 5 नंबरचा खेळाडू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी. गांगोबा संघाकडून थोडासा संघाला हलका ठेवत पाहूया आपल्या संघासाठी काय करतो. 5 नंबरचा खेळाडू थोडासा शांत होतोय परत आणि आपल्या मनात परत टाइम घेतलाय. दिवस दुसऱ्या दिवसामधील हा दुसरा सामना पाहूया. परत एकदा जय भवानी संघाकडून तुल्यबळ असा खेळाडू स्वतःच्या उजव्या कपड्यातून सुरुवात करतोय आणि शांत असा चढाई करतोय. परत एकदा सज्ज होतोय. मध्यंतरी हाताने मारण्याचा प्रयत्न होतोय आणि बाद होतोय. सुंदर अशी पकड झाली. थोडस गांगोबा संघाचं पाडद जड पाहायला मिळते. 3 खेळाडूंसमोर गांगोबा संघाचा सुंदर अशी पकड होते आणि 2 गुण मिळत आहेत जय भवानी संघाला. गुण फलक 5-4. पाहूया परत एकदा उंच असा खेळाडू जय भवानी संघाकडून आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून चढाई करतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. परत एकदा सज्ज होतोय. थोडासा शांत होऊन आपल्या मनात सुरक्षित परत. दोस्तों मेरे यारों, जो जीत के हारता है और जीतता है उसको बाजीगर कहते हैं, उसको बाजीगर कहते हैं. और या दोन्ही संघामध्ये कोण बाजी मारतोय आणि मध्यांतर गुण फलक आहे. गांगोबा 5 आणि जय भवानी 4. मात्र दुसरा पुकार परत एकदा सामन्याला सुरुवात होते. पाहूया गांगोबा संघाकडून 5 नंबरचा खेळाडू 5 नंबर जर्सी परिधान केलेला संघाचा खेळाडू पाहूया आपल्या स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून चढाई करतोय. जय भवानी 4 खेळाडूंच्या समोर लाथाने मारण्याचा प्रयत्न करतोय. थोडंसं शांत करतोय. भूल देतोय आणि आपल्या मनात सुरक्षित परत. जय भवानी संघाचा खेळाडू 3 नंबर परिधान केलेला खेळाडू आहे. मला वाटतं थर्ड रेड वर खेळणारा हा संघ असेल. पाहूया 4 खेळाडू समोर परत एकदा वारंवार चढाई करतोय. 5 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी उजव्या कपड्यातून परत एकदा मध्यंतरी सुंदर चढाई आहे खेळाडूची. संघाला कळत ठेवत हाताने मारण्याचा प्रयत्न करतोय आपल्या माध्यमात सुरक्षित परत. दरम्यान 3 नंबरचा खेळाडू चालू करत जाणारा सामना असेल जय भवानी संघाकडून. तर रेड पाहूया या खेळाडूला पकड होते. किती गुण बोलवतो आणि सुंदर अशी पकड झाली आणि बाद होतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे सर्व खेळाडू आणि सर्व संघाने.
परत एकदा 30 नंबरचा खेळाडू जय भवानी संघाकडून उंच असा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून चढाई करतोय. शुद्ध चढाई या खेळाडूची, पण गुणपळक फिरवलेलं आहे जय भवानी संघाचं. पाहूया 6-4 2 गुणाच्या आघाडी वाकोड संघाकडे आणि सुंदर अशी 1 गुणाची कमाई करून आपल्या मागे सुरक्षित परत. सामना संपायला शेवटची 5 मिनिट. पाहूया 5 मिनिटांमध्ये कोणता संघ बाजी मारतो. गुणफलक आहे गागोबा 6 जय भवानी 5. परत एकदा डाव्या कोपऱ्यातून चढाई करतोय 5 नंबरचा खेळाडू. हाताने मारण्याचा प्रयत्न करत होता आणि परत एकदा 3 नंबरचा खेळाडू वारंवार आपल्या संघावर चढाई करतोय. सुंदर अशी चढाई या खेळाडूची. पहिल्या चढाईमध्ये 1 गुण मिळवला होता. आता बघूया या चढाईमध्ये किती गुण मिळतो. आणि परत एकदा सामन्यात सुरुवात होते. 5 नंबरचा खेळाडू आता मात्र डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करतोय. परत एकदा पकड काढण्याचा प्रयत्न केला होता, पण असफल ठरतोय आणि 1 गुण प्राप्त होऊन आपल्या मनाला सुरक्षित पडतोय. परत एकदा जय भवानी संघाकडून छोटासा खेळाडू बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. पाहूया पंचांचा निर्णय काय असणार आहे. परत एकदा चढाईसाठी 2-3 ची साखळी होती. परत आपल्या संघाला सुरक्षित परत. मातीचा खेळ म्हणजे कबड्डी. या कबड्डी म्हटल्यानंतर सर्व खेळाडू आतुरतेची वाट पाहत असतात खेळण्यासाठी. तसाच हा मातीचा खेळ कबड्डी. शेवटची 3 मिनिटं. पाहूया 7-5 कोणता संघ बाजी मारतो आणि सुंदर अशी पकड केले आणि बाद होते. परत एकदा 1 नंबरचा खेळाडू 2 खेळाडू समोर सुपर टॅकल ऑन असणारे. पाहूया पकड होते का. लातानी मारण्याचा प्रयत्न करतोय 2 खेळाडू समोर. 1 नंबरचा खेळाडू आणि सुंदर अशी पकड केली होती, पण पकड असफल होते आणि मात्र गुण फलक वाढते 12-5. आणि सुंदर पकड होते. जय भवानी संघाला जर या सामन्यात जिवंत राहायचं असेल तर सुंदर चढाया पकडी कराव्या लागतील. पाहूया 1 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात चढाई करतोय. लाईन टच करतोय आणि थोडासा स्वतःला शांत करून 30 सेकंद जाऊ दे. 30 सेकंद जाऊ दे असणार आहे. कबड्डी 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 म्हणावं लागतं आणि आपल्या मैदानात सुरक्षित परत. परत एकदा 3 नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या कोपऱ्यातून 5 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून सुरुवात करणार आहे. शांत चढाई करणार आहे. कोणताही धोका घेणार नाही आहे आणि 1 गुण प्राप्त करून आपल्या मैदानात सुरक्षित परत होते. हा नंतरचा होणारा सामना असेल ओझरकोल वर्सेस शिवने. शेवटचं 1 मिनिट. पाहूया उंच असा मजबूत बांधलेला खेळाडू. पाहूया आपल्या संघासाठी
किती गुण करतो? आणि सुंदर पकड होते आणि सामना संपतोय. या सामन्यामध्ये गांगोवा संघ विजयी होते आणि जय भवानी संघ पराभूत होतोय. तरी दोन्ही संघ